स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक विधिवत संपन्न। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक मुरगुड शहरामधील शिवतीर्थ येथे मंत्रांच्या उच्चारात पुष्पवृष्टीमध्ये विधिवत स्वरूपात पार पडला। शिवभक्त मुरगुड यांच्या वतीने या राज्याभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता राज्याभिषेकाच्या विधी सुरुवात झाली। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं। खमंग म्हणजेच गोकुळ तूप। विविध मंत्रांच्या उच्चारामध्ये विठ्ठल भुते यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांना पंचामृत, दूध, जल, शिवमुद्रा यांचा अभिषेक घालण्यात आला। या अभिषेकाचे पौरोहित्य महादेव वाघवेकर महाराज यांनी केले। यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांची गारद देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी बोलताना ओंकार पोद्दार यांनी सांगितले की छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे। त्यांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे ते आपल्या संपूर्ण आयुष्यामधील एकही युद्ध पराजित न झालेले अपराजित योद्धा म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे। तसेच अभ्यासू, शौर्यवान अशा छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक पुस्तके लिहिली। त्यांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ सर्वश्रुत आहे। तसेच मुरगुड लष्करी ठाण्याचे प्रमुख रुद्रापा नाईक देसाई यांना लिहिलेली पत्रे देखील इतिहासामध्ये उपलब्ध आहेत। अशा या वीराचा इतिहास अजरामर आहे। यावेळी सोमनाथ यार्नाळकर यांनी आभार मानले। स्वागत सर्जेराव भाट यांनी केले। यावेळी जगदीश गुरव, संकेत शहा, तानाजी भराडे, संकेत शहा, अक्षय बोंडगे, स्वाजित जांभळे, मयूर सावर्डेकर, चेतन गवाणकर, रणजित मोरबाळे, प्रकाश परिशवाड, संजय घोडके आदी जण उपस्थित होते। कोल्हापुरी कारभारसाठी मुरगुड प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।